छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अजून 2च दिवसावर आली आहे, पण सत्तेचं चित्र अजूनही स्पष्ट झालं नाहीये। सर्वाधिक जागा भाजपाकडे आहेत, त्यामुळे अध्यक्षपदावर त्यांचा नैसर्गिक दावा आहे। पण दुसऱ्या बाजूला शिवसेना आणि इतर पक्ष वेगवेगळी गणितं मांडताना दिसत आहेत। पंचायत समिती निवडणुकीतील राजकीय खेळी, स्थानिक नेत्यांमधील नाराजी आणि महानगरपालिकेतील जुने राजकीय संदर्भ या सगळ्यांचा परिणाम आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर होताना दिसणार आहे, अशी चर्चा सुरू आहे। दरम्यान राज्यातील महायुती सरकारलाही स्थानिक पातळीवरील मतभेद वाढू नयेत म्हणून हस्तक्षेप करावा लागत आहे आणि अडीच वर्षांचा फॉर्म्युला समोर आलाय। पण पहिल्या 2.5 वर्षांसाठी अध्यक्षपद नेमकं कुणाला मिळणार हा प्रश्न अजूनही अनउत्तरितच आहे। मग संभाजीनगर जिल्हा परिषदेत नेमकं काय चाललंय? भाजप आणि शिवसेना खरंच एकत्र येणार का, की पडद्यामागे काही वेगळं राजकीय समीकरण तयार होत आहे? या सगळ्या राजकीय घडामोडीचं सविस्तर विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुरुवातीला चित्र अगदी सोपं वाटत होतं। भाजप 23 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, त्यामुळे अध्यक्षपद भाजपाकडे जाणं स्वाभाविक मानलं जात होतं। पण राजकारणात केवळ सर्वाधिक जागा जिंकणं म्हणजे सत्ता मिळेलच असं नसतं, कारण सत्ता ठरते ती संख्याबळ आणि राजकीय समीकरणांवर। आणि संभाजीनगरमध्ये नेमका हाच राजकीय खेळ सुरू आहे। भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी शिवसेना 21 जागांसह जवळपास त्यांच्याच जवळ उभी आहे, त्यामुळे शिवसेनेलाही अध्यक्षपदासाठी दावा करण्याची ताकद मिळाली आहे। त्यातच पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल पाहिला तर तिथे चित्र वेगळंच दिसतं आहे। पंचायत समितीत शिवसेनेचे 55 जागा जिंकत जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला, तर भाजप 38 जागांवर थांबला। म्हणजेच जिल्ह्यांच्या ग्रामीण राजकारणात शिवसेनेची ताकद कमी नाही हे स्पष्ट झालं। मात्र पंचायत समिती सभापती निवडणुकीच्या वेळी वेगळीच राजकीय खेळी पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी भाजपाने थेट विरोधकांशी हात मिळवणी केली। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी, तर काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करत भाजपने 9 पैकी 6 सभापती पदांवर कब्जा केला। शिवसेनेला फक्त 3 सभापती पदे मिळाली। या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेत नाराजी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। विशेषतः फुलंब्री आणि खुलताबाद या भागांमध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे महायुतीतच मतभेद झाल्याचा आरोप आहे। काही नेत्यांनी तर थेट असा आरोप केला आहे की स्थानिक आमदारांच्या निर्णयांमुळे महायुतीच्या एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। त्यामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाराजीचा परिणाम दिसू शकतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये पडद्यामागे जोरदार राजकीय हालचाल सुरू असल्याचं बोललं जात आहे। राजकीय चर्चांनुसार शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गट आणि काही अपक्ष सदस्य एकत्र येऊन भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। जर हे समीकरण जुळून आलं तर सर्वाधिक जागा असूनही भाजप सत्तेबाहेर राहू शकतं। जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी बहुमताचा आकडा 32 आहे आणि जर विरोधी पक्ष एकत्र आले तर त्यांचं संख्याबळ 35 पर्यंत जाऊ शकतं। त्यामुळे ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही। संभाजीनगरच्या राजकारणात अशी परिस्थिती याआधीही निर्माण झाली आहे। 2017च्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष होता, पण त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि सध्याचे आमदार अब्दुल सत्तार राजकीय खेळी करत भाजपला सत्तेबाहेर ठेवलं होतं। काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले आणि नंतरच्या टर्म मध्ये हे पद काँग्रेसकडे गेलं। म्हणजे संभाजीनगरमध्ये सत्ता नेहमीच आकड्यांवर ठरत नाही, तर राजकीय रणनीतीवर ठरते, असा इतिहास आहे। मात्र यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण राज्यात सध्या भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकत्र सत्तेत आहे। त्यामुळे स्थानिक पातळीवर वेगळं समीकरण तयार झालं तर त्याचा राजकीय संदेश वेगळा जाऊ शकतो। याच कारणामुळे राज्यातील वरिष्ठ नेतृत्वालाही या प्रकरणात लक्ष घालावं लागलं। अखेर या चर्चेमधून 2.5 वर्षांचा फॉर्म्युला समोर आला। म्हणजेच पहिली 2.5 वर्ष एक पक्ष अध्यक्षपद सांभाळेल आणि पुढील 2.5 वर्ष दुसऱ्या पक्षाला ती संधी दिली जाईल। सुरुवातीला 1.25 वर्षाचा प्रस्ताव होता अशीच चर्चा होती, पण अखेर 2.5 वर्षाचा फॉर्म्युला पुढे आला। या संदर्भात ओबीसी विकास मंत्री अतुल सावे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे।
म्हणजेच या निर्णयात आता नेत्यांपेक्षा राज्य नेतृत्वाची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे. भाजपकडून स्पष्ट भूमिका मांडली जात आहे की सर्वाधिक जागा आमच्या असल्यामुळे पहिलं अध्यक्षपद आम्हालाच मिळायला हवं. तर दुसरीकडे शिवसेनेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की पंचायत समिती निवडणुकीत आमची ताकद जास्त दिसली, त्यामुळे आम्हालाही सुरुवातीला संधी मिळायला हवी. म्हणजेच दोन्ही पक्षांमध्ये उघड संघर्ष नसला तरी एक प्रकारची शांत स्पर्धा मात्र सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने राजकीय दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घोडे बाजार होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये शेवटच्या क्षणी सदस्यांची भूमिका बदलण्याच्या घटना अनेक घडल्या आहेत. त्यामुळे वेगळी कोणतीही गडबड होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्व सतर्क असल्याचं दिसतंय. भाजप विशेषतः सावध आहे, कारण मागच्या जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य असूनही त्यांना सत्ता मिळाली नाही. म्हणून यावेळी कोणतीही चूक होऊ नये म्हणून प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं जात आहे. आता सगळ्यांचं लक्ष 2 तारखांकडे लागलं आहे. 16 मार्च रोजी पहिल्या 2.5 वर्षांचा अध्यक्षपद कुणाला मिळणार याचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि 18 मार्च रोजी अधिकृत निवडणूक होणार आहे. या 2 दिवसात राजकीय घडामोडींचा वेग अजून वाढू शकतो, कारण शेवटच्या क्षणी समीकरणे बदलणे, अचानक नवीन घडामोडी तयार होणे किंवा वरून आलेल्या आदेशांमुळे स्थानिक नेत्यांना भूमिका बदलावी लागणे अशा घटना राजकारणात नवीन नाही. त्यामुळे सध्या संभाजीनगरमध्ये वरवर शांतता दिसली तरीही प्रत्यक्षात पडद्यामागे मोठा राजकीय बुद्धिबळाचा खेळ सुरू आहे. प्रत्येक पक्ष आपली चाल आखत आहे, पुढचा डाव मोजत आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजप आपली सर्वात मोठी पक्ष ही ओळख कायम ठेवत अध्यक्षपद मिळवणार का? शिवसेना आणि इतर पक्ष वेगळी समीकरणं तयार करत सत्तेचं चित्र बदलणार की मग शेवटच्या क्षणी महायुतीतच तडजोड होऊन 2.5 वर्षाचा फॉर्म्युला लागू होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र आणि चॅनलला सबस्क्राईब करा.